नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची खास माहिती। कोजागिरी पौर्णिमा ही दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेनंतरची माहेश्वर किंवा चंद्र पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। ही रात्री लक्ष्मीच्या प्रकाशाचे आणि जागराचे प्रतीक मानली जाते। चला जाणून घेऊया पारंपरिक महत्त्व, इतिहास आणि पुराणकथा। कोजागिरी पौर्णिमा ही प्राचीन काळापासून साजरी केली जाते। पुराणानुसार या रात्री माता लक्ष्मी जागृत असतात आणि आपल्या भक्तांना धन, संपत्ती आणि आनंद देतात। लोक असा विश्वास ठेवतात की जर आपण या रात्री जागरण करून देवीची पूजा केली तर घरात सुखसमृद्धी येते। काही ठिकाणी या रात्री लोक जलाशयात स्नान करतात कारण त्याचा धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व आहे। पूजा आणि जागरणाची परंपरा। कोजागिरी पौर्णिमेला घरात किंवा मंदिरात विशेष पूजा केली जाते। घरगुती सजावट, दीपमालिका, फुले आणि नैवेद्य ही महत्त्वाची भाग आहेत। या रात्री लोक संध्याकाळपासून जागरण करतात, गाणी गातात, भजन व मंत्र पठण करतात। यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात समृद्धी येते। सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व। कोजागिरी पौर्णिमा फक्त धार्मिकच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या देखील महत्त्वाची आहे। या रात्री लोकसंगीत आणि पारंपरिक गाणी गायली जातात। चंद्राची तेजस्विता जलाशयावर पडल्यास त्याचे दृश्य अप्रतिम दिसते। स्नान, पूजा, जागरण आणि दीपोत्सव हे सर्व एकत्र साजरे करून ही रात्री खास बनवली जाते। आधुनिक जीवनातील महत्त्व। आजच्या काळात ही कोजागिरी पौर्णिमा संपूर्ण भारतात साजरी केली जाते। शहरी भागात ही घरगुती जागरण, मंदिरातील कार्यक्रम आणि दीपप्रदर्शन केले जाते। मित्रमंडळी, ही रात्री आपल्याला लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आणि घरात सुखशांती निर्माण करण्यासाठी सुवर्णसंधी आहे। घरच्या तयारीसाठी टिप्स। घरच्या तयारीसाठी काही सोप्या टिप्स। पूजा साहित्य, दीप, फुले, नैवेद्य, मोदक, खीर, फळे। जागरणासाठी शांत आणि स्वच्छ वातावरण तयार करा। रात्री चंद्र दर्शनासाठी खुल्या जागेवर जा, शक्य असल्यास जलाशयाजवळ स्नान करा। या छोट्या गोष्टींमुळे तुमचे कोजागिरी पौर्णिमा अनुभव अधिक अर्थपूर्ण बनेल। ही कोजागिरी पौर्णिमा आपल्या जीवनात प्रकाश, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो। या रात्री जागरण करा, दीप लावा, गाणी गा आणि लक्ष्मीची कृपा मिळवा। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शुभेच्छा कमेंटमध्ये शेअर करा। आपल्या सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा।